हरी हरी देवाची पायी देई मना गोडी नको धावू बढे इंद्रियांशी सर्व सुखे तेथे होती एक वेळे नसरती काळे कल्पांती जाणे गेले खुंटे धावळे रझार न लगे डोंगर उसंतावे सांगणे ते कैतुलेची आता मारी धन कांता विषतुल्य तुका म्हणे तुझे होती उपकार उतरो हा पार भवसिंधू सर्व सुखे तेथे होती एक वेळे नसरती काळे कल्पांती समचरण सरोजं सान्द्रनीलाम्बुदाभं जघननिहितपाणिं मण्डलं मण्डलानां तरुणतुलसीमाला कन्दरं गञ्जनेत्रं सदयधवलहासं विठ्ठलं चिन्तयामि पाण्डुरङ्गाकरो पांडुरंगाकरो प्रथम नमन दुसरे शरणासंताचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका अतुलित बलधामं हेमशैलाभदेहं तनुजबलकृशालं ज्ञानिनामग्रगण्यं सकलगुणनिधानं वानराणामधीशं रघुपति प्रियभक्तं वातजातं नमामि जयांशी केलिया स्मरण होय सकल ज्ञानचे अधिकरण तेचे बंधू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कार नियता नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती मस्तक हे पाया
तुमच्या सेवेलागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अवघेर देवाची पायी देई मना बुडी नको धावोढी इंद्रियांचे सर्व सुखे तेथे होते कवेळे नसते काळी कल्पांती प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तनरूपी सेवेकरता निवडलेला अभंग महान भगवत भक्त वैराग्य रागरसिक जगद्वंदनीय जगद्गुरु श्रीमंत तुकोबाराय यांचा 5 चरणाचा उपदेश परप्रकरणातील अभंग या ठिकाणी सेवेकरता निवडला आहे. विठाला प्रस्तुत अभंगाच्या माध्यमातून जगद्गुरु श्री तुकोबारायांनी आपल्याच मनाला आत्मकल्याणाच्या संबंधानं आत्महिताच्या संबंधानं अभंगामध्ये उपदेश केलेला दिसून येतो. जगद्गुरु तुकोबारायांचे शब्द या ठिकाणी आहेत की हे म्हणा रात्रंदिवस तुझं जे काही इंद्रियाच्या पाठीमागं धावणं आहे या इंद्रियाच्या पाठीमागं धावत असताना तुझं होणारं जे काही पतन आहे हे पतन मला या ठिकाणी पाहवत नाही म्हणून तू भगवंताच्या चरणाच्या ठिकाणी काय कर उडी दे. जर भगवंताच्या चरणाच्या ठिकाणी तू उडी दिली तर शब्द स्पर्श रूप रस गंध या पंच विषयाच्या माध्यमातून जी काही सुख तुम्ही आम्ही उपभोगतो ती सगळीच सुख तुला उपभोगण्याकरता मिळतील. आणखीनही पुढं फलश्रुती सांगत असताना जगद्गुरु तुकोबाराय बोलतात भगवंताच्या चरणाच्या ठिकाणी उडी दिल्यानंतर अनादी कालापासून आलेला जो काही जन्ममरणरूपी संसार आहे हा जन्ममरणरूपी संसार तुमच्या आमच्या ठिकाणी एक प्रकारे धरणं धरून बसलेला आहे. हे धरणं जर आपल्याला संपवायचं असेल तोडायचं असेल तर भगवत स्वरूपाच्या ठिकाणी तुम्हाला आम्हाला बुडी द्यावी लागेल. भगवंताच्या चरणाच्या ठिकाणी बुडी द्यावी लागेल. ज्या काही गोष्टी परमार्थ करत असताना आपल्याला आपल्या परमार्थामध्ये आध्यात्मिक जीवनामध्ये बाधा उत्पन्न करत असतील किंवा आपल्या परमार्थाला अडचण करत असतील त्या गोष्टी आपण विषाप्रमाणे त्यागल्या पाहिजे. विषतुल्य या पद्धतीनं मला तू जर उपदेशाचा स्वीकार केला तर खूप मोठे तुझे उपकार आमच्यावर होतील आणि या उपकाराच्या जोरावर अगदी सहजरित्या या संसार सागरामधून या भवसागरामधून आमची जीवन नौका पहिलं तीराला जाईल. उतरो हा पार भवसिंधू विठाला अभंगाचा शब्दशः भावार्थ मी आपल्यासमोर सांगितला. कार्यक्रमाच्या अनुषंगाने थोडासा परिहार देणं अगत्याचं आहे. आपल्या या श्री क्षेत्र नेवासे या ठिकाणी जगद्गुरु तुकोबारायांच्या या मंदिरामध्ये प्रतिवर्षाप्रमाणे ज्येष्ठ श्रेष्ठ संत महापुरुषांच्या कृपा आशीर्वादाने सद्गुरु योगीराज गंगागिरी महाराज, सद्गुरु योगीराज नारायणगिरी महाराज, स्वामी महाराज आणि आपल्या सर्वांचं परमार्थिक अधिष्ठान पूजनीय वंदनीय परमश्रद्धेय गुरुवर्य भास्करगिरीजी महाराज या संत महापुरुषांच्या कृपा आशीर्वादाने आणि पूजनीय वंदनीय हरिभक्तीपरायण अगदी आमच्याकरता गुरुतुल्य असलेलं जीवन उद्धवजी महाराज मंडळी पूज्य महाराजांच्या कुशलाच्या मार्गदर्शनानं संपन्न होत असलेला आपला हा जगद्गुरु तुकोबारायांचा बीज उत्सव
या उत्सवामध्ये आज हे 5व्या दिवसाचं कीर्तन पुष्प पूज्य महाराजांच्या आग्रहास्तव महाराजांच्या विनंतीला मान देऊन मला ही सेवा करण्याचा या ठिकाणी योग आहे. सगळे अगदी जे काही कोरोनाचे नियम असतील, सरकारी आदेश असतील, त्या आदेशाप्रमाणे सर्वच गोष्टीचं पालन करून या ठिकाणी आपला उत्सव, आपला नियम खंडित न होऊ देता आपला विधी या ठिकाणी पूर्ण होत आहे. आपण सर्व मायबाप श्रोते सज्जन या ठिकाणी आहात. हरिभक्तीपरायण गायनाचार्य आपल्या परिसरातील एक उत्कृष्ट कीर्तनकार लक्ष्मणजी महाराज नांगरे या ठिकाणी उपस्थित आहेत. हरिभक्तीपरायण संगीत विशारद बाबासाहेब महाराज सातपुते तेही या ठिकाणी उपस्थित आहेत. सर्व आपल्या संस्थांची जी काही विद्यार्थी मंडळी आहेत तीही अगदी या ठिकाणी आहेत. मृदंग वादक आहेत, पेटी मास्टर आहेत. सर्वांच्या खेळोमेळी वातावरणामध्ये ही सेवा आपल्याला परमात्मा चरणी, सद्गुरुदेवांच्या चरणी या ठिकाणी समर्पित करायची. काळ आपल्या सर्वांकरता अतिशय विचित्र असताना देखील कठीण अशा स्वरूपाचा किंवा त्रासदायक अशा स्वरूपाचा असताना देखील आपण आपल्या परंपरा, आपली संस्कृती या सर्वच गोष्टीची अतिशय श्रद्धेनं, निष्ठेनं या ठिकाणी जोपासना करत आहोत. आणि या काळामध्ये या गोष्टीकडे अतिशय गरजेच्या आहे. कारण एकमेव आधार आपल्याला हा परमार्थाचा असतो, अध्यात्माचा असतो किंवा आपल्या सेवेचा असतो. अतिशय निष्ठेनं आपली परंपरा या ठिकाणी खंडित न होऊ देता आपण या ठिकाणी नियम पूर्ण करत आहोत. आणि काळाची गरज आहे. गेली 2 वर्षापासून आपण पाहत आहोत जे काही वारकरी संप्रदायाचे सामुदायिक कार्यक्रम असतील ते बऱ्याच ठिकाणी बंद पडलेले आपल्याला दिसून आले किंवा काही ठिकाणी अतिशय छोट्या खाली स्वरूपामध्ये ते झाले. कार्यक्रम पूर्णतः बंद न करता ते छोट्या खाली स्वरूपामध्ये तरी झालेच पाहिजे. कारण हे संस्कार आपल्याला जे लागलेले आहे किंवा हे संस्कार आपल्याला ज्यांनी लावलेले आहे, ऋषी मुनींनी, आपल्या पूर्वाचार्यांनी यांनी हे संस्कार लावण्याकरता खूप कष्ट घेतले किंवा आपल्याला इथपर्यंत आणून पोहोचलो याच्याकरता अनेक पिढ्या गेलेल्या आहेत. कसल्याही परिस्थितीमध्ये आपण आपले आध्यात्मिक विचार, आपल्या आध्यात्मिक परंपरा या विचित्र काळामध्ये देखील जोपासल्याच पाहिजे. काही ठिकाणी आपल्याला गोष्टी विचित्रही पाहायला मिळाल्या. आपण पाहतो किंवा आपण म्हणतो की फांदीला झालं मोडायला आणि कावड्याला झालं उडायला. अशाही स्वरूपामध्ये की ज्या लोकांना अध्यात्माविषयी, परमार्थाविषयी प्रेमच नाहीये, परंतु काही आग्रह असतो किंवा काही दबावामुळे गावामध्ये कार्यक्रम करावे लागतात की आपण जर कार्यक्रम केलेच नाही तर समाज, लोक आपल्याला नावं ठेवतील म्हणून ती मंडळी कार्यक्रम करायची. परंतु या काळामध्ये अशी परिस्थिती समोर आल्यानंतर अक्षरशः कार्यक्रम पूर्णतः बंद केले. कारण परमार्थ, अध्यात्म किंवा संत महापुरुषांचे विचार इथपासून आपल्या जीवनाला सर्व काही मिळत आहे किंवा आपल्या जीवनाची सगळी काही सोय जर कुठून लागत असेल तरी ती संत विचारापासून लागते. हे संत विचार आपल्या जीवनामध्ये असलेली जी काही भगवत भक्ती, नामस्मरण, सेवा कार्य हे आपल्याला कसल्याही परिस्थितीमध्ये धैर्य देण्याचं काम करत आहे. आणि अतिशय चांगल्या पद्धतीनं आपण आपला नियम या ठिकाणी सद्गुरुदेवांच्या कृपा आशीर्वादानं पूज्य महाराजांच्या सहवासामध्ये हे परमार्थिक सेवा कार्य या ठिकाणी करत आहोत. महाराजांचा अधिकारही आपल्या आध्यात्मिक क्षेत्रामध्ये किंवा वारकरी संप्रदायामध्ये अतिशय मोठा आहे. आणि ही सगळी कृपा सद्गुरुदेवांची आहे. त्यांच्या अंतःकरणामध्ये पूज्यश्री
गंगागिरी महाराज, सद्गुरू नारायणगिरी महाराज या संत महापुरुषाविषयी असलेली जी काही कृतज्ञता आहे, ती कृतज्ञता, ती गुरुभक्ती आज या उंचीपर्यंत त्यांना घेऊन गेलेली आहे. वारकरी संप्रदायातील एक विद्वत रत्न, अतिशय तपस्वी, साधनानिष्ठ जीवन, नामदाराचे जीवन आपल्या सर्वांना महाराजांचं जीवन माहिती आहे. त्यांचा सहवासाने नित्य आपल्याला लाभत आहे आणि ही तुमच्या आमच्या सर्वांच्याच भाग्याची गोष्ट आहे. कारण आपल्या जीवनाला आकार देणारे आपले सद्गुरू असतात. जीवन कसंही असू द्या, जीवन कसंही असू द्या, परंतु आपल्या जीवनाला आकार देणारे सद्गुरू असतात. आणि याच एका गोष्टीमुळे माऊली ज्ञानोबांसारखे, माऊली ज्ञानोबांचे शब्द आहेत ना की या कारणे मी सावली नसंती तुझी. आपल्याला अज्ञानाच्या अंधकारामधून, अविद्येमधून बाहेर काढून आपल्या जीवनाला एक योग्य प्रकारे आकार किंवा आधार देण्याचं काम सद्गुरू करत असतात. नवे नवे माऊली ज्ञानोबा बोलतात, आपल्या जीवदशेचा नाश करून आपल्याला शिवदशा प्राप्त करून देणारे देखील आपले सद्गुरू देवच आहेत. तो जीवची परितुके महेशेशी हे ज्ञानोबांचे शब्द आहेत. आणि आपल्या परमभाग्यानं, महत्भाग्यानं पूज्य महाराजांचा सहवास सानिध्य आपल्याला लाभत आहेत. आपणही आज आपल्या संकल्पित वेळेमध्ये त्यांच्या समोर मला या ठिकाणी ही सेवा करण्याचा योग आहे. अभंगाचा क्रमशः विचार आपण या ठिकाणी करणार आहोत. जगद्गुरु तुकोबाला या अभंगामध्ये आपल्याच मनाला आपल्या आत्मकल्याणाच्या संबंधानं, आपल्या आत्महिताच्या संबंधानं या ठिकाणी उपदेश करतात. उपदेश मनाला केलेला आहे. परमार्थामध्ये, आध्यात्मिक जीवनामध्ये आपल्या मनाची भूमिका ही अतिशय महत्वाची राहते. आपलं शरीर हे कसंही असलं तरी चालेल, अगदी अष्टावक्रांसारखं 8 ठिकाणी वाकडं असलं तरी चालेल. आपली भौतिक परिस्थिती ही देखील कशीही असली तरी चालेल, परंतु मन मात्र परमार्थामध्ये खंबीर असलं पाहिजे. शास्त्रामध्ये ज्या काही कृपा मांडलेल्या आहेत, गुरुकृपा, शास्त्र कृपा, ग्रंथ कृपा आणि आत्मकृपा आपण ज्याला म्हणतो, जी काही आत्मकृपा शास्त्राने सांगितलेली आहे, ही आत्मकृपा म्हणजेच मनाची कृपा आहे. आत्मकृपा म्हणजेच मनाची कृपा आहे. या मनानं जर आपल्यावर कृपा केली, लक्षात ठेवा, या मनानं जर आपल्यावर कृपा केली तर आपल्याला परमार्थामध्ये, अध्यात्मामध्ये यशस्वी होता येतं. जगद्गुरु तुकोबांचे बंधू काहवर आहे, अतिशय गोड आणि छान वर्णन करतात. आमच्या जीवनातील अज्ञानरूपी अंधकार दूर झाला, आमचं जीवन ज्ञानमय झालं, आमचं जीवन प्रकाशमय झालं, नवे नवे आमचं जीवन उतरून गेलं. याला कारण फक्त आमच्या मनाने आमच्यावर कृपा केली. त्याचा राजा एक देह थोडे,
दिशा या मनानं आमच्यावर कृपा केली. केले उपकार सांगू मी काही पाप धरले ते देखील प्रमाण आपण बघून घ्या. मनाची कृपा परमार्थामध्ये अध्यात्मामध्ये अतिशय महत्वाचे. पंचदशीचं उठं सर्वांच्या पाठातलं गोड वचन आहे. मनैव मनुष्याणां कारणं बंध मोक्षयोः. आपल्या जीवनाला प्राप्त होणारा बंध आणि आपल्याला प्राप्त होणारा मोक्ष या दोनही गोष्टीचा संबंध आपल्या मनाशीच आहे. मन जर विषयासक्त असेल, मन जर विषयाच्या अधीन केलेलं असेल, भोगाच्या अधीन केलेलं असेल तर बंध हा ठरलेला आहे, दुःख हे ठरलेलं आहे, पतन हे ठरलेलं आहे. आणि मनाचा संबंध हा विषयापासून अतिशय लांब गेलेला असेल, कुठल्याच पद्धतीचा विषय हा अंतःकरणाला मनाला शिवत नसेल, अगदी निर्विषय जर मन झालेला असेल तर त्या ठिकाणी मोक्ष हा निश्चित ठरलेला आहे. बंधाय विषयासक्तः मुक्तैः निर्विषयं स्मृतः. आपल्याला प्राप्त होणारा बंध आणि आपल्याला प्राप्त होणारा मोक्ष या दोनही गोष्टींचा संबंध आपल्या मनाशी. म्हणून परमार्थामध्ये एक वेळेस बाह्य शरीराच्या संबंधाने आपल्याला काही पावित्र्य सांभाळता आलं नाही तरी चालेल, परंतु मनाचं पावित्र्य हे अतिशय महत्वाचं आहे. मनाची शुद्धता ही अतिशय महत्वाची आहे. मन शुद्ध तुझं गोष्ट आहे लाख मोलाची, तू चाल पुढे गडे तुला भीती गुणाची. मनाची शुद्धता असेल, मनाचं पावित्र्य असेल तर मग आपण नोकरी करा, धंदा करा, व्यवसाय करा, कुठल्याही क्षेत्रामध्ये तुम्ही असा आणि कोणत्याही गोष्टीच्या प्राप्तीची तुम्हाला जर इच्छा असेल ते सगळं काही तुम्हाला प्राप्त होईल. फक्त मनाची शुद्धता, पवित्रता ही अतिशय महत्वाची. महाराजांचे शब्द आहेत, मन रे प्रसन्न सर्व सिद्धीचे सर्व सिद्धीचे कारण मोक्ष अथवा बंधन सुख समाधान इच्छा आहे. ज्या काही गोष्टीच्या प्राप्तीची इच्छा तुम्हाला असेल ते सगळं काही तुम्हाला प्राप्त होईल, मिळवता येईल. फक्त मनाची शुद्धता, पावित्र्य हे अतिशय महत्वाचे. अगदी साधं सोपं सरळ तुम्हाला उदाहरण सांगतो. एखादा 10वी 12वीच्या वर्गामध्ये शिकणारा विद्यार्थी असेल, इथे सर्व गुरुजन मंडळी बसलेली आहे, त्या विद्यार्थ्याला जर उत्तम गुण मिळवून आपल्या वर्गामध्ये पहिल्या क्रमांकाने जर पास व्हायचं असेल तर वर्षभर त्या विद्यार्थ्याला अभ्यास कसा करावा लागेल? अगदी आपल्या भाषेमध्ये जीव लावून करावा लागेल किंवा मन लावून करावा लागेल, तरच त्याला उत्तम गुण मिळवून पहिल्या क्रमांकाने पास होता येईल. परंतु मन लावून अभ्यास केल्यानंतर आलं मनाला, गेलं शेणाला, नाही तर बसलं उडाला, असं कुठल्याच क्षेत्रात जमत नाही. जगद्गुरु तुकोबारायांनी सांगितलं की आपल्या जीवनामध्ये आपल्याला प्राप्त होणारा बंध आणि आपल्याला प्राप्त होणारा मोक्ष या दोनही गोष्टीचा संबंध हा आपल्या मनाशी आहे. आणि ही गोष्ट जगद्गुरु तुकोबारायांनी ओळखली. आपल्याला मोक्ष प्राप्त करून देणारं देखील आपलं मनच आहे.
आपल्याला जीवनमुक्त अवस्था प्राप्त करून देणारं आपलं मन आहे, आपलं आत्मकल्याण साधून देणारं, नवे नवे आपलं जीवन यशस्वी करणारं आपलं मनच आहे. म्हणून आपल्या मनाला योग्य असा उपदेश जगद्गुरु तुकोबाराय करतात की हे मना, तू रात्रंदिवस जे काही इंद्रियाच्या पाठीमागे धावतोय, या इंद्रियाच्या पाठीमागे न धावता मना तू भगवंताच्या चरणाच्या ठिकाणी, पायाच्या ठिकाणी उडी द्यावी. हा उपदेश अरण्याच्या पहिल्याच्या आपल्या मनाला या ठिकाणी जगद्गुरु तुकोबाराय उपदेश करतात. जगद्गुरु तुकोबारायांचं वाङ्मय आपण जर बघितलं, सर्व संत मंडळीचं विशेषत्वानं मनाला उपदेश करणारे अभंग अतिशय भरपूर आहेत, भरपूर आहेत. फक्त पाहण्याकरता आपल्याला वेळ नसतो, हे तुमचं आमचं दुर्दैव राहतं. एका पाश्चिमात्य तत्ववेत्याचं मत आहे की या भारतवर्षामध्ये मानवाच्या आत्मकल्याणाकरता किंवा त्याच्या उत्थानाकरता जे काही करायला पाहिजे त्या सगळ्या गोष्टी इथं करून ठेवलेल्या आहेत. वाङ्मयाच्या रूपाने त्या सगळ्या गोष्टी इथं करून ठेवलेल्या आहेत. फक्त त्याचं चिंतन मनन तुम्हाला आम्हाला करण्याची गरज आहे. मला उपदेश करणारे अभंग भरपूर आहेत आणि समर्थ रामदास स्वामींचं एक मनाचं श्लोक नावाचं एक प्रकरण आहे. अगदी साधं सोपं आणि सरळ. कधी कधी आपल्याला संस्कार नसतात आणि त्यामुळे जगद्गुरु तुकोबारायांची भाषा असेल, माऊली ज्ञानोबारायांची भाषा असेल, ती ही भाषा आपल्याला समजण्याकरता कठीण जाते. परंतु समर्थ रामदास स्वामींचं मनाच्या श्लोकाचं प्रकरण जर आपण वाचलं, जर मराठी वाचता येत आहे
अशा माणसाने ते जर प्रकरण वाचलं तर खरोखर मनाला योग्य बोध देणारं उपदेश करणारं ते प्रकरण आहे. अगदी गोड आणि साधे सोपे सरळ शब्द आहे. प्रभाते मनी राम चिंतित जावा, पुढे वैखरी राम आधी बदावा, सदाचार हा थोर सांडून येतो, जगी तोची तो मानवी धन्य होतो, मना सज्जना भक्ती पंथेची जावे, तरी श्री हरी पाविजे तो स्वभावे. अतिशय गोड साधे सरळ शब्द आहे. मनाला उपदेश करणारे सर्वच संत मंडळीचे अभंग आहेत आणि या अभंगामध्ये देखील जगद्गुरु तुकोबरायांनी आपल्या मनाला उपदेश केलाय. तो उपदेश काय आहे की हे मना, तू इंद्रियाच्या पाठीमागे धावू नको. इथं विधी सांगितलेला आहे आणि काही निषेधही सांगितलेला आहे. थोडा निषेधाचा आपण विचार करू, त्याचे काय आहे त्याचा अगोदर विचार करू. जसं आपण एखाद्या डॉक्टरांकडे एखाद्या शरीराला आजार रोग झाल्यानंतर जातो आणि डॉक्टरांकडे गेल्यानंतर डॉक्टर औषध वगैरे सगळं आपल्याला देतात आणि औषध वगैरे दिल्यानंतर काही पथ्य आपल्याला सांगितलं जातं, विशेषत्वाने पथ्य आपल्याला सांगितलं जातं की एवढे पथ्य तुम्हाला जीवनामध्ये सांभाळावं लागेल तरच तुमच्या शरीराचा हा आजार किंवा हा रोग बरा होऊ शकतो. पथ्य न सांभाळता आजार हा बरा तरी होऊ शकत नाही. त्या पद्धतीने इथं पथ्य आपल्याला काय सांगितलेलं आहे किंवा इथं निषेध कोणत्या गोष्टीचा आहे, इथं त्याच काय आहे तर नको धावू ओढी इंद्रियांचे. हे म्हणा तू इंद्रियाच्या पाठीमागे धावू नकोस, कारण इंद्रियाच्या पाठीमागे लागून जो विषयाच्या अधीन झालाय, जो भोगाच्या अधीन झालाय, ज्ञानोबा बोलतात त्याच्या जीवनाला तृप्तताही नाहीच, त्याच्या जीवनाला पूर्णताही नाहीच. ते तरलेची न तरती विषय सिंधू. विषयामध्ये आकंठ उडालेला माणूस ज्ञानोबा बोलतात जो इंद्रियाच्या अधीन झालेला आहे त्या माणसाला तरणं किंवा त्याच्या जीवनाला तृप्तता या गोष्टी कधीच नाही. प्रश्नार्थक मुद्रेला जगद्गुरु तुकोबरायांचं बोलणं आहे. इंधने निमाला अग्निबोधी. अग्नीमध्ये किती इंधन आपण टाकलं म्हणून त्या अग्नीची तृप्तता होणार आहे, ती तो अग्नी शांत होणार आहे. अग्नीमध्ये आपण जेवढं अधिक इंधन टाकण्याचा प्रयत्न करू तो अग्नी अधिक तीव्र वेगाने भडकला जातो. पंचदशीतला एक श्लोक आहे नामदेवबा, छान श्लोक आहे. आता नामदेव महाराज आमचे ज्येष्ठ आळंदीमध्ये राहत असताना वारकरी शिक्षण संस्था
तिथं अध्ययन करत असताना आमची उमरेकर धर्मशाळा होती आणि त्या उमरेकर धर्मशाळेमध्ये अतिशय चांगली एक टीम होती, खूप चांगली. सगळीच मंडळी अतिशय प्रेमळ, स्वभावानंही तितकीच चांगली. 4-5 वर्षाचा काळ आमचा सर्वांचा सोबत गेला. प्रारंभ वर्षामध्ये माणसावर काही जबाबदाऱ्या पडल्या की त्या अनुरूप माणसाला चालावं लागतं. आपल्या मनातला संकल्प हा कसाही असला तरी आपल्याला चालवताना आपलं प्रारब्ध राहतं. इथं अन्यथा काहीच होत नाही, अन्यथा काहीच होत नाही. याची जी आज्ञा असेल तेच होणार. अतिशय साधना नष्ट जीवन की ज्यांनी खूप प्रयत्न करून अभ्यास करून वारकरी शिक्षण संस्थेचे 4 वर्ष पूर्ण केले रामदेव महाराज. पंचदशीतला एक श्लोक आहे की नजातु काम कामाना उपभोगेन शाम्यती हविषा तुष्ट वर्तमैव भूय एवाभिवर्धते. आपल्या चित्ताला, आपल्या इंद्रियाला आपण किती भोग दिले म्हणजे त्यांची तृप्तता आहे, तिथे तृप्तता नाही. भूय एवाभिवर्धते. ती वासना, ती इच्छा ही अधिक अधिक तीव्र वेग धारण करते. देखील गोड शब्द आहे. इंद्रिय जे जे म्हणती ते पुरुष तेची ते करती. ते तरले चिन्ह तरती विषय सिंधू. ज्ञानोबा असं बोलतात, अहो विषयामध्ये सुख आहे ही गोष्ट 4 चौघात बोलण्यासारखीच नाही. हे बोलण्याची सारी खेळ नव्हे. परंतु इंद्रियाच्या पाठीमागा आपण लागतो. इंद्रिय आपल्याला ज्या पद्धतीनं आज्ञा करतील त्या पद्धतीनं आपण चालतो, बोलतो, सगळ्या आपल्या क्रिया करतो. आणि जो इंद्रियाच्या नादाला लागून विषयाच्या अधीन झाला, भोगाच्या अधीन झाला, त्याच्या जीवनाला तृप्तता, पूर्णता ही मिळत नाही. कारण चांगल्या चांगल्याची फजिती किंवा चांगल्या चांगल्याची दुर्गती केवळ आणि केवळ या एकाच गोष्टीमध्ये झाली. मोठमोठाली उदाहरण आहेत. इंद्रा पडली भगे चंद्र झाला काळा, नारद चुकला साळा भजनाचा. किंवा याच आपल्या परिसरामध्ये घडलेली घटना, भस्मासूर भस्म झाला, रावण प्राणाशी मुकला, केवळ आणि केवळ इंद्रियाच्या नादाला लागून विषयाच्या पाठीमागे धावल्यामुळे. आपल्या मनाला सांगतात नको धावू मोही इंद्रियांचे. मग ठीक आहे, जगद्गुरु तुकोबाराय, मी इंद्रियाच्या पाठीमागे धावणार नाही. मग मी करायचं काय? तर देवाची पायी देई मना बोडी. हे मना भगवंताच्या चरणाच्या ठिकाणी, देवाच्या पायाच्या ठिकाणी काय कर? बुडी दे. ज्या ठिकाणी जगद्गुरु तुकोबाराय आपल्या मनाला बुडी द्यायला सांगतात ते भगवंताचे पाय आहेत. काय आहेत? पाय आहेत. आपणही आषाढी वारिका, कार्तिकी वारिका अगदी 100, 200, 300 किलोमीटरचा प्रवास करून भगवंताच्या चरणाचं दर्शन करण्याकरता जातो. आषाढी वारीला जर आपण पाहिलं तर लोक 18 घंटे, 20, 30 घंटे वारीमध्ये थांबतात. की आपण पंढरपूर क्षेत्रामध्ये गेलोय, भगवंताच्या दारामध्ये गेलोय, तर देवाच्या पायावर डोकं टेकूनच आपण यायचं. ज्या देवाच्या पायावर डोकं टेकवण्याकरता आपण एवढा त्रास कष्ट सहन करतो, त्या देवाच्या पायाचा विशेष तरी काय आहे?
जगद्गुरु तुकोबांनी ज्या अर्थी पाय शब्द या ठिकाणी आपल्याला सांगितलाय, भगवंताच्या पायाच्या ठिकाणी धुळी द्यायला सांगितले, त्या पायाचा काहीतरी विशेष असला पाहिजे. आणि अनेक ठिकाणी जगद्गुरु तुकोबांनी, ज्ञानोबांनी भगवंताच्या पायाचा विशेष आपल्याला सांगितलेला आहे. जगद्गुरु तुकोबांचे शब्द आहेत की आमच्या जीवनाला खऱ्या अर्थानं विश्रांती मिळालेली असेल, आमच्या जीवनाला पूर्णत्व मिळालं असेल, तर हे भगवंता ते फक्त तुझ्या चरणाच्या संबंधानच मिळालंय. आमोची विश्रांती तुमचे चरण कमलापती. हे कमलापती, आमच्या जीवनाला जर विश्रांती मिळाली असेल तर तू तुझ्या चरणाच्या संबंधानं, तुझ्या पायाच्या संबंधानं, हाही देखील भगवंताच्या पायाचा विशेषच आहे. ज्या लक्ष्मी मातेकरता तुम्ही आम्ही रात्रंदिवस प्रयत्न करतो, तिची आराधना करतो, तिची प्रार्थना करतो, या लक्ष्मी मातेचं अखंड राहण्याचं ठिकाण जर काय असेल तर ते भगवंताचे चरणच आहेत. श्री राऊत बाबा सांगत असतात, लक्ष्मी माता म्हणजे भगवंताच्या चरणाची मंत्री आहे. कोण आहे? भगवंताच्या चरणाची मंत्री आहे. सगळं काही तिच्या हातात आहे, कारण ती कोण आहे? मंत्री आहे. आणि मंत्र्याच्या काय हातात नसतं? मंत्र्याच्या सगळं काही हातात असतं. वाटेल ते करू शकतो मंत्री. भगवंताला प्रार्थना करायची होती, देवाला बोलवायचं होतं, परंतु अगोदर प्रार्थना ही लक्ष्मी मातेला करावी लागली. का? तर पाय लक्ष्मीच्या हाती. दिशी येतो किंवा म्हणून येतो काकुलते. ही लक्ष्मी माता अखंड जर कुठे राहत असेल तर ती भगवंताच्या चरणाच्या ठिकाणी राहते, पायाच्या ठिकाणी राहते. आणि नुसती राहत नाही तर आपल्या स्वरूपाचा, आपल्या नावाचा, रूपाचा एक किंचित देखील अहंकार न धारण करता ती भगवंताच्या चरणाच्या पायाची सेवा करते. ज्ञानोबांचे शब्द आहेत, सर्वस्वे करोनी सेवा, अभिमान सांडोनी पांडवा, जे पाय धुवावयाची दैवा पात्र झाली. जे पाय धुवावयाची दैवा पात्र झाली. तिला मिळालेली ही योग्यता जर कशामुळे मिळाली असेल तर सर्व भावानं तिनं परमात्म्याची सेवा केली, आपल्या नावारूपाचा अहंकार तिनं टाकून दिला आणि ती भगवंताच्या चरणाच्या ठिकाणी स्थिर झाली. हे असो लक्ष्मी स्थिरावली मुकुंदी जैसी.
नाचवणारी किंवा रात्रंदिवस तुम्हाला आम्हाला उड्या मारायला लावणारी ही लक्ष्मी माता आहे. जयाचे नाम देवाचं वर्णन आहे, भगवंताचं वर्णन आहे. लक्ष्मी ऐसी जयाची दासी. लक्ष्मी माता ही भगवंताची दासी आहे, भगवंताच्या चरणाची सेवक आहे, की जी लक्ष्मी माता रात्रंदिवस तुम्हाला आम्हाला उड्या मारायला लावते. आणि आपलं जे उड्या मारण्यात चालू आहे, याला वाटतं त्याच्या पुढे गेली पाहिजे, त्याला वाटतं त्याच्या पुढे गेली पाहिजे. लक्ष्मी 2 पायाच्या माणसाला उड्या मारायला लावते यात नवल नाही. कोणी कसाही असू द्या, अगदी 4 पायाचा जरी असला ना, त्याला देखील उड्या मारायला लावते. जुनी कीर्तनकार मंडळी दृष्टांत सांगायची. एका गावामध्ये एक गुरुजी होते, शिक्षक होते. नवीनच आपल्या ड्युटीवर रुजू झालेले होते आणि सोबत आपला घर परिवार त्यांनी काहीच आणलेलं नव्हतं. सकाळी 7 ते 2 शाळेची वेळ होती. सकाळी शाळेमध्ये जायचं, 7 वाजता, दुपारी 2 वाजता घरी यायचं आणि आल्यानंतर स्वतःच्याच हाताने स्वयंपाक करायचा. आता 7 वाजता शाळेमध्ये गेलेला माणूस 2 वाजता घरी यायचं, जेवणा करता तिथून आल्यानंतर स्वयंपाक करायचा, सगळं उशीर व्हायचा, भूक लागायची, पोटात आग पडायची. गुरुजीने ठरवलं की आपण शाळेत 7 वाजता जातो ना, 1 तास जरा अगोदर उठायचं आणि अगोदर उठून सगळा स्वयंपाक आपण करून ठेवायचा, तो झाकून पाकून ठेवायचा आणि शाळेमध्ये निघून जायचं आणि 2 वाजता आलं का ताटावर बसायचं. म्हणजे आपल्याला त्रास देखील होणार नाही. 1 तास अगोदर उठायचं. गुरुजींचा असा क्रम सुरू झाला. परंतु काही दिवसांना असं व्हायला लागलं की सकाळी 7 वाजता केलेला स्वयंपाक झाकून पाकून ठेवला की गुरुजी शाळेमध्ये आले गेले आणि आल्यानंतर 2 वाजता त्यांचं टोपलं म्हणा, पाटील म्हणा, असं उघडून पाहिलं की सगळ्या भाकरी किंवा सगळा स्वयंपाक हा उंदराने कुरतडून टाकलेला असायचा, खाऊन टाकलेला असायचा, अगदी अस्तव्यस्त केलेला असायचा. गुरुजींना काय करावं काही कळेना, कारण उपासना व्हायला लागली. गावातील एक वयोवृद्ध व्यक्ती, त्यांनी सांगितलं गुरुजी एक शिंक घेऊन या. गुरुजीने शिंक आणायला सांगितलं आणि सांगितलं जो काही स्वयंपाक तुम्ही सकाळी करता ना, हा सगळा स्वयंपाक त्या शिंक्यावर झाकून ठेवायचा, झाकून ठेवायचा. अगदी उंचावर 5-7 फुटावर उंचीवर ते शिंक बांधायचं. शिंक्यामध्ये भाकरी ठेवल्यानंतर उंदराची काय विजा असेल, काय ताकद आहे शिंक्यातल्या भाकरी तोडून खाण्याची किंवा तो स्वयंपाक खाण्याची. जुन्या काळामध्ये शिंक होतं, आता शिंक राहिलं नाही. खेड्यापाड्यामध्ये किंवा वाड्या वस्तीमध्ये राहणारे लोक शिंक वापरतही असतील. त्या वयोवृद्ध व्यक्तीने सांगितल्याप्रमाणे शिंक आणलं, सगळे स्वयंपाक शिंक्यामध्ये झाकून पाकून ठेवला. गुरुजी शाळेत गेले आणि शाळेतून आल्यानंतर तो स्वयंपाक उघडून बघितला, तर त्या शिंक्यामध्ये ठेवलेला स्वयंपाकही उंदराने कुरतडून टाकलेला होता, सगळा स्वयंपाक कुरतडून टाकलेला होता. आता मात्र गुरुजीला काय उपाय करावा काही समजायला तयार नाही, काही समजायला तयार नाही. परंतु 7 फूट उंचीवर आपण बांधलेले जे काही शिंक आहे 7 फूट उंचीवर आहे आणि उंदीर किती मोठा असतो, विधभर उंचीचा उंदीर असतो.
मग या 7 फूट उंचीवर जाऊन उंदीर नेमकं भाकर खातो कशी किंवा या स्वयंपाकाची नासधूस करतो कशी, हा चमत्कार तरी आपण पाहू. नेमकं पाहू, आपली उपासमार होते ना, परंतु हा चमत्कार पाहू. एक दिवस रविवारचा दिवस होता आणि ठरल्याप्रमाणे गुरुजीने सकाळी स्वयंपाक केला. शिक्क्यामध्ये झाकून पाहून ठेवला आणि बाहेर जाण्याचं नाटक केलं. आणि उंदराला कळालं की आता आपला कर्दनकाळ घराच्या बाहेर गेला. कडी लावली, कडीचा कुलपाचा आवाज आल्याबरोबर सगळी उंदरं त्या शिंक्याच्या खाली एकत्र झाली. घरामध्ये जेवढी काही उंदरं होती ना, त्या शिंक्याच्या खाली ती एकत्र झाली. गुरुजी फटीमधून पाहत होते, दरवाजाच्या फटीमधून खिडकीमधून गुरुजी पाहत होते. ती उंदरं अशी शिंक्याच्या मधोमध खाली आली. मला भाव ऐका ना, हा बुडाला शिंक्याच्या मधोमध खाली आली आणि खाली आल्यानंतर एक एक उंदीर हा 7-7 फुटाची उडी मारायचा. किती? एक एक उंदीर 7-7 फुटाची उडी मारायचा आणि शिंक्यामध्ये ठेवलेली भाकर तोडून खायचा, तिचा तुकडा करायचा. गुरुजीला आश्चर्य वाटलं, गुरुजीला नवल वाटलं. गुरुजीने स्वतःही पाहिलं आणि सगळ्या गावाला बोलावलं आणि सांगितलं, बघा हे आश्चर्य पहा, विधभर उंचीचं उंदीर आहे, परंतु 7-7 फुटाची उडी मारतो आणि शिंक्यामध्ये ठेवलेल्या भाकरीचा तुकडा तोडतो. बघा आश्चर्य, बघा सगळ्या गावाने बघितलं. एक म्हातारा मनुष्य गुरुजीच्या जवळ आला. गुरुजीला सांगितलं, गुरुजी घर कोणाचं आहे? सांगितलं, मालकाचं आहे, भाड्याचं आहे. मालक कुठं आहे? परदेशात आहे, अगदी शहराच्या ठिकाणी आहे. मग काही विचार करू नका, कुलूप उघडला, दरवाजा उघडला आणि गुरुजीला सांगितलं की फावडं घेऊन या, एक टिकाव घेऊन या. आणि बरोबर त्या शिंक्याच्या मधोमध खाली गुरुजीला खांदायला लावलं, उभरायला लावलं. तर शिंक्याच्या मधोमध खाली खांद्यानंतर त्या ठिकाणी धनाचा हंडा ठेवलेला होता. काय ठेवलेला होता? धनाचा हंडा ठेवलेला होता. धनाचा हंडा खाली होता म्हणून उंदरं 7-7 फुटाची उड्या मारत होती. काय मारत होती? 7-7 फूट उंच उड्या मारत होती. माणूस उड्या मारणार नाही की 2 पायाच्या माणसाला लक्ष्मी माता उड्या मारायला लावते, यात नवल नाही. 4 पायाच्या प्राण्याला देखील लक्ष्मी माता उड्या मारायला लावते. ही लक्ष्मी माता स्थिर कुठे झाली असेल तर ती भगवंताच्या चरणाच्या ठिकाणी झाली आहे. दुसरा भगवंताच्या चरणाचा विशेष तुम्हाला सांगतो. माणसाला एक तर इच्छा सुखाची, प्रापंचिक सुखाची, समाधानाची असते किंवा परमात्मा सुखाची असते. प्रयत्न संसारामध्ये चाललेला एकतर बंधाकरता असू शकतो किंवा मोक्षाकरता असू शकतो. परंतु बंध निवृत्त होण्याकरता आपण जो काही लक्ष्मी मातेचा किंवा धनाचा, सुख संपत्तीचा, आपल्या भौतिक प्रपंचाचा जो काही आश्रय केलेला आहे ना, संत महापुरुषांचं सांगणं हे तर सुखाचीच मांडणी. आपल्याला मिळण्याची काही सोय नाही. अखंड रूपानं नित्यकाळ लक्ष्मी माता भगवंताच्या चरणाच्या ठिकाणी राहते. आणि जो कोणी साधक मोक्षाकरता प्रयत्न करत असेल, असा मोक्ष देखील जर कुठे राहत असेल तर तो मोक्ष देखील भगवंताच्या चरणाच्याच ठिकाणी राहतो. ज्ञानोबांच्या गोड उभे आहेत, अगदी छान उभे आहेत आणि त्या ठिकाणी शब्द ज्ञानोबांचा आहे. मोक्ष दुराराध्यू, मोक्ष दुराराध्यू किल होय तरी तोही आराधी तयाचे पाय, म्हणून धाडसी तेथ जाय पाय पूजैसा. अगदी सेवकाप्रमाणे तो मोक्ष परमात्मा ज्या ठिकाणी आपल्याला पाठवेल त्या ठिकाणी जाण्याकरता तयार होतो. मग समोरची व्यक्ती कशीही असू द्या. तोही आराधी तुझे पाय. हे भगवंता, जो मोक्ष प्राप्त करण्याकरता, मिळवण्याकरता कठीण आहे, अगदी विवेक, वैराग्य, शम, दम, श्रद्धा, समाधान, उपरम, तितिक्षा ही सगळी साधनं, श्रवण, मनन, निधिध्यासन, तत्व पदार्थ शोधन ही सगळी साधनं आपल्याला क्रमशः करावी लागतात.
लागते किंवा क्रमशः करावी लागतात तेव्हा तुला मोक्ष आपल्याला प्राप्त होतो. त्याबरोबर तो शब्द आहे ना, तुला राखू म्हणजे प्राप्त करण्याकरता कठीण आहे. का कठीण आहे? तर एवढी सगळी पूर्वसाधनं करावी लागतात म्हणून कठीण आहे. प्राप्त होण्याकरता कठीण असलेला मोक्ष तोही आराधी तुझे पाय, तुझ्या पायाची सेवा करतोय, तुझ्या पायाच्या ठिकाणी नित्य काळ राहतोय आणि तू पाठवशील त्या ठिकाणी जाण्याकरता पुढे तयार होतोय. मग कसाही असू द्या, देवानं त्या मोक्षाला कुठे कुठे पाठवलं नाही का? खालचा सुरू आहे त्या सगळ्या सायुज्य सौरसो दिधरा पुतळे जी विषाचे निस्तन पाणे मारो. आणि विषामध्ये स्तनामध्ये विष धारण करून ती पुत्र परमात्म्याला मारण्याकरता आली होती. अंतःकरणातला मनातला भाव वाईट असताना देखील त्या मोक्षाला भगवंताने तिच्याकडे पाठवलंय. शिशुपालाचं उदाहरण सांगत असताना ज्ञानोबाला बोलतात कैसा दुर्वाक्य शब्दी दिसते विलास. हे ज्ञानोबाचे शब्द आहे. एकदा नाही, दोनदा नाही, त्या शिशुपालानं भगवंताला 100 वेळा शिव्या दिल्या किंवा वाईट अपशब्द वापरले तरी देखील आईच्या अपराध या शिशुपाला हे ज्ञानोबाचे शब्द आहे. आपल्या वेळासाठी भगवंताच्या पायाचा विशेष आपल्याला सांगायचं. संत महापुरुषांच्या जीवनाला विश्रांती देणारे भगवंताचे चरण आहेत. अखंड लक्ष्मी मातेचं वास्तव्य हे भगवंताच्या चरणाच्या ठिकाणी आहे. मोक्ष प्राप्त करण्याकरता आपला कठीण आहे, परंतु असा कठीण असलेला मोक्ष देखील नित्य काळ भगवंताच्या चरणाच्या ठिकाणी वास करतोय. म्हणून तुम्ही आम्ही देखील भगवंताच्या चरणाच्या ठिकाणी बोली दिली पाहिजे. माऊली ज्ञानोबांनी बोली सांगितली, परंतु त्या ठिकाणी ती बोली अध्यात्म ज्ञानाची, ते अध्यात्म ज्ञानी बोली सद्भावाची. जगद्गुरु तुकोबाराय मनाला सांगतात, देवाची पायी देई मना बोली. भगवंताच्या पायाच्या ठिकाणी, चरणाच्या ठिकाणी हे म्हणा तो बोली दे. हा भगवंताच्या चरणाचा सगळा विशेष आहे. तुझ्याही जीवनाला पूर्णत्व प्राप्त करून देणारे भगवंताचे चरणच आहेत. म्हणून तू इंद्रियाच्या पाठीमागे धावू नको, इंद्रियाच्या नादाला लागू नको. मनानं प्रतिप्रश्न केला जगद्गुरु तुकोबाराय, ठीक आहे, मी इंद्रियाच्या पाठीमागे धावलो नाही आणि तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी भगवंताच्या पायाच्या ठिकाणी जर बोली दिली, भगवंताच्या चरणाचा स्वीकार अंगीकार केला, तर याचं फळ मला काय मिळेल? फलश्रुती दुसऱ्या शरणात आहे. सर्व सुखे ते
विचरती काळे कल्पांती. आपल्याला सुख प्राप्त होण्याची जी काही ठिकाणं आहेत किंवा ज्या माध्यमातून तुम्ही आणि सुखाचा भोग करतो घेतो, शब्द स्पर्श रूप रस गंध या पाचच गोष्टी आहेत. हे पाचच विषय आहेत की या पाच विषयाच्या माध्यमातून आम्ही सुखाचा अनुभव करत असतो. या पाचाच्या पलीकडे काहीच नाही. शब्दाच्या माध्यमातून आपल्याला मिळणारी जेवढी काही सुख असतील, स्पर्शाच्या माध्यमातून आपल्याला मिळणारी जेवढी काही सुख असतील, रूपाच्या रसाच्या गंधाच्या माध्यमातून मिळणारी जेवढी काही आपल्याला सुख असतील, ही सगळी सुख आपल्याला भगवत चरणाचा आश्रय केल्यानंतर प्राप्त होणार आहे. कारण या सगळ्याच सुखांना प्रसवणारा तो परमात्मा आहे, ती भगवंताची शरण आहे. सुख रूप ऐसा तुझा कोणाचा, तुझा कोण सांगा माझ्या पांडुरंगा सारी खातो. मायबाप सगळं काही आपल्याला देणारा परमात्माच आहे. फक्त आपलं समर्पण, आपली श्रद्धा, आपली निष्ठा ही अतिशय महत्वाची राहते. परमात्मा भगवंत आपल्याकरता सगळं काही करण्याकरता तयार आहे. अगदी योगक्षेम वहाम्यहम. फक्त त्याच्याकरता आपली तत्परता, श्रद्धा, निष्ठा ही अतिशय महत्वाची. मी पूज्य श्री पार्वत शास्त्री आठवले त्यांचं एक लॉकडाऊनच्या काळामध्ये जीवन चरित्र वाचलं बघा. तसं नाव काय देह झाला चंदनाचा. अतिशय छान, अतिशय मार्मिक, अर्थपूर्ण त्यांनी त्यांच्या जीवनामधील सगळे काही ते कार्य उभं करत असताना जे काही अनुभव किंवा जे काही त्रास कष्ट त्यांना सहन करावा लागला त्याचं सगळं विवेचन त्या ग्रंथामध्ये केलेलं आहे. कोणीतरी खैर किंवा असे त्याचे लेखक आहेत, परंतु छान अशा पद्धतीने ते लिहिलेलं आहे. कार्य आपल्या जीवनातील करत असताना निष्ठा किती असली पाहिजे, श्रद्धा किती असली पाहिजे, खूप काही गोष्टी ते चरित्र वाचल्यानंतर समजल्या, कळाल्या. पार्वत शास्त्री आठवले त्यांनी स्वाध्याय परिवाराचे एक मोठं वैभव आणि समाजामध्ये वैचारिक क्रांती करणारे स्वाध्याय परिवारातील मंडळी त्यांनी तयार केली. परंतु हे कार्य उभं करत असताना खूप कष्ट किंवा खूप त्रास त्यांना सहन करावा लागला. जे काही ठाण्याचं विद्यापीठ त्यांनी अजून ते पाहिलेलं देखील नाही. कदाचित महाराजांनी बघितलेले असेल. मुंबईच्या पुण्याच्या परिसरामध्ये सेवेच्या माध्यमातून सतत त्यांचं जाणं राहतं. माधवबागेमध्ये असलेली ती पाठशाळा आहे आणि ठाण्याला असलेलं तत्वज्ञान विद्यापीठ आहे. या तत्वज्ञान विद्यापीठाच्या उद्घाटन करता त्यांनी त्या काळामध्ये असलेले डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्ण त्यांना बोलावलं होतं, त्यांना सांगितलेलं होतं आणि
परमहंस शास्त्री आठवले दादांची कीर्ती देखील त्या पद्धतीची होती. त्यांनी आमंत्रण दिल्यानंतर त्यांनी त्या आमंत्रणाचा स्वीकारही केला की तुम्ही सांगितल्या पद्धतीनं मी त्या ठिकाणी येण्याकरता तयार आहे. परंतु त्यांनी अतिशय परखड भाषेमध्ये सांगितलं, तुम्ही राष्ट्रपती आहात, अगदी आदर सन्मान यथोचित आम्ही तुमच्या पद्धतीनं करू, परंतु जो काही तुमचा प्रोटोकॉल असेल, तुमचा काही जो फौज फाटा असेल, त्यांना आम्ही आमच्या आश्रमाच्या परिसरामध्ये कोणालाही येऊ देणार नाही. आश्रमामध्ये येत असताना तुम्हाला एकट्याला यावं लागेल. मग तुमची काही मित्रमंडळी किंवा परिवारातली माणसं असतील ते चालतील, परंतु बाकीचे लोक आम्हाला नको आहे. स्पष्ट शब्दामध्ये सांगितलं. परंतु तरी देखील मोठी माणसं मोठी असतात. डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्ण हे देखील एक महान तत्ववेत्ते होते, दार्शनिक होते. त्यांनी अगदी सहज हसून स्वीकार केला, मी येण्याकरता तयार आहे. कुठल्याही पद्धतीचा प्रोटोकॉल न पाळता तुम्ही सांगितल्या पद्धतीनं मी येतो. ते आले, तत्वज्ञान विद्यापीठाचं उद्घाटनही केलं आणि उद्घाटन केल्यानंतर शास्त्रीजींनी ज्यावेळेस असे चर्चा करण्याकरता ते बसल्यानंतर आपल्या मनामध्ये असलेल्या पुढच्या काही संकल्पना आहेत, त्या सगळ्या संकल्पना त्यांनी राष्ट्रपतींना सांगितल्या की या पद्धतीचं कार्य आम्हाला आता समाजामध्ये उभं करायचं आहे. डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्ण यांनी सांगितलं, तुमच्या संकल्पना, तुमचे विचार या सर्व गोष्टी ठीक आहे, परंतु एवढं मोठं कार्य उभं राहण्याकरता तुम्हाला कोणीतरी डोनर पाहिजे ना, कोणीतरी दाता पाहिजे ना. त्याच्याशिवाय हे कार्य उभं राहू शकत नाहीये. मी तुम्हाला सगळं काही देण्याकरता तयार आहे. परंतु त्यांनी सांगितलं की या पद्धतीची मदत मला एक किंचितही नको. मी ज्या परमात्म्याचं, ज्या भगवंताचं हे कार्य करतोय, त्या परमात्म्यावर माझा पूर्ण विश्वास आहे आणि मी हाती घेतलेलं कार्य तो पूर्ण करणारच आहे. जर त्याची प्रतिज्ञा योगक्षेमं वहाम्यहम् अनन्यास चिन्तयन्तो मां ये जनाः पर्युपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम्. तो जर योगक्षेम वाहण्याकरता तयार आहे तर माझ्याही अंतःकरणामध्ये त्याच्याविषयी निष्ठाच असली पाहिजे. सगळं काही करण्याकरता तो समर्थ आहे. आपला सर्वस्वी भार त्याच्यावर असावा, सर्वस्वी भार त्याच्यावर असावा. सर्व गीता परमात्म्याने सांगितले आणि सर्व गीता सांगितल्यानंतर परमात्म्याचे शब्द, अर्जुना बाकी आता इतर सगळ्या गोष्टीचा विचार करू नको. सर्वधर्मान् परित्यज्य मां एकं शरणं व्रज अहं त्वा पापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुचः. सगळं काही देण्याकरता आपल्याला तयार आहे किंवा त्याच्या चरणाच्या ठिकाणी, त्याच्या स्वरूपाच्या ठिकाणी सगळं आहे. सर्व सुखे तेथे होती एकवेळे, अगदी नसरती काळे, कल्पाचा अंत झाल्यानंतर देखील ज्या सुखाचा नाश होत नाही असं अविनाशी सुख तुम्हाला आम्हाला प्राप्त होत आहे. आणखीनही पुढं फलश्रुती जगद्गुरु तुकोबांनी सांगितली की जाणे कोणते धाव एरझाड नलगे डोंगर उसंतावे. जन्ममरणाची जी काही आपली एरझाड आहे, जन्ममरणाचं जे काही जाणं येणे हे संपल्याशिवाय राहणार नाही. कधी भगवंताच्या चरणाच्या ठिकाणी बुडी दिल्यानंतर जाणे येणे म्हणते. आपण म्हणतो ना, पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम. यह संसार आहे, या संसाराची निवृत्ती होणार आहे. फक्त तू काय कर, भज गोविंदम भज गोविंदम भज गोविंदम मूढमते विठाल. इतर साधनाची आटाआटी तुला करण्याची गरज नाही. या कलियुगामध्ये तरी हरे नामैव हरे नामैव हरे नामैव केवलम करो नास्तेव नास्तेव गतिरन्यथा. कलियुगे अन्यथा गतीही नसती. भगवंताच्या नावाशिवाय दुसरी गतीच नाही. इतर साधनांची आटाआटी किंवा त्रास तुम्हाला आम्हाला घेण्याचीच गरज नाही. मोठं गोड प्रमाण आहे. जपतप अनुष्ठान व्यर्थ
साधने आसन मुद्रा ध्यान ध्यान न लगे वाराणसी मरणे तिथे जाऊन मरायचीच गरज नाही माऊली ज्ञानोबाला म्हणतात ना मोक्ष देऊनी उदार काशी होय खीर तरी बेसने लागे शरीर तिये लागे नरगे वाराणसी मरणे केशव माधव अच्युत भजता होय पातक हरणे ही सर्व साधनं या सर्व साधनाची आटाआटी करण्याची गरज नाही नरगे डोंगर उसंतावे मग काय करायचं देवाची पाणी देही म्हणा उडे आणखीनही एका गोष्टीचा निषेध जगद्गुरु तुकोबांनी सांगितला विशेषत्वानं सांगणे येते एक इकुलेचे आता शेवटचं सांगतो म्हणा ज्या काही गोष्टी तुला परमार्थामध्ये अडचण येत असतील दोन गोष्टी सांगितल्या फळ आणि कांता या दोनही गोष्टी उपलक्षणात्मक आहे उपलक्षणात्मक उपलक्षण त्याला म्हटलं जातं संस्कृतामध्ये एक व्याख्या आहे की स्वग्राहकत्व सती स्व इतर ग्राहकत्व स्वतःच ग्रहण केल्यानंतर इतराचंही जो ग्रहण करतो त्याला उपलक्षण म्हणायचं धड आणि कांता या दोन गोष्टी आपल्याला इथं उपलक्षणात्मक सांगितल्या परंतु बाकीच्या ज्याही काही गोष्टी आपल्याला परमार्थ करत असताना बाधा उत्पन्न करत असतील किंवा अडसर येत असतील त्या सगळ्या गोष्टी आपण त्यागल्याच पाहिजे किंवा त्यागल्याच पाहिजे कारण पूर्व आचार्यांचे उदाहरण आहे प्रल्हादे जनक विभीषणे दत्तो राज्य माताळेंनो परदेखी किंवा भोका बागे बारपे इथपर्यंत संताची भाषा आहे मागे ध्वन कांता विषतुल्य हे म्हणा या सगळ्याच उपदेशाचा स्वीकार अंगीकार तू जर केला तर खूप मोठे तुझे आमच्यावर उपकार होतील आणि या उपकाराच्या जोरावर या संसार सागरामधून दुःख सागरातून भवसागरातून आमची जीवन नौका सहज पहिलं तीराला जाणार आहे त्याचं शेवटचं
तुका म्हणे तुझे होती उपकार पुतरोहा पाल तुम सिंधू सर्व सुखे तेथे होती एक वेळे नसरती काळी कल्पांती मना तुझे खूप मोठे उपकार हे आमच्यावर होती फक्त तू भगवंताच्या चरणाच्या ठिकाणी उडी दे ती उडी देत असताना कशी द्यावी कालवनाची कुंदरी सुदर्या लवन सागरी होई चिना माघारी परती जैसी आपल्या अस्तित्वाचा किंचितही विचार न करता तुका म्हणे लवणकळी पडता जळी ते होय यथामती यथावकाश भावाचा शब्दशः भावार्थ आपण बघण्याचा प्रयत्न केला झालेली सेवा सद्गुरुदेवांच्या चरणी या ठिकाणी समर्पित करतो आणि माझ्या वाणीला पूर्ण विराम देतो विठ्ठल जय जय